नमस्कार अमरावती। अमरावती जिल्ह्यातील खारतळे गाव येथे कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना घडली। दारुड्या पतीच्या त्रासाने पत्नीने पतीलाच कायमचे संपविले। मंगेश देवीदास गोटे वय 45 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव आहे। मंगेश यांना दारूचे व्यसन असल्यामुळे ते नेहमी पत्नी सोबत वाद घालत असल्याची माहिती समोर आली आहे। 11 मार्च रोजी सकाळी मंगेश हा दारू पिऊन घरी आल्यानंतर पुन्हा त्याने पत्नी सोबत वाद घातला। या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले। रागाच्या भरात पत्नीने घरातील जड वस्तूने मंगेश गोटे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला। या जबर मारहाणीत मंगेश गोटे यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घरासमोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। सायंकाळी या प्रकरणात मृतकाच्या पत्नी विरुद्ध कारवाईची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। मृतकाच्या पश्चात 13 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मंगेश देवीदास गोटे 42 वर्ष वयाचे जे व्यक्ती होते ते नेहमी दारू पिऊन त्यांच्या पत्नीला त्रास देत असत, मारहाण करत असत। याच्यावरून त्यांची पत्नी छाया आहे आणि हिने तिला काल तो दारू पिऊन आलेला असताना मारहाण केली। त्याच्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यात तिने त्यांचा खून केलेला आहे। यावरून वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत।